नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी सकाळी ना सगळी आपली एकदम घाई असते. सुरुवातीला टिफिनची घाई असते, त्यानंतर मग आपली पाण्याची घाई असते किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच दिवशी किंवा रोजच सगळंच घरातलं क्लीन करता येईल किंवा सगळंच आवरता येईल असं नसतं. तर टप्प्याटप्प्याने आपण एक एक दिवस एक एक गोष्ट केली ना, तर सगळं मॅनेज करायला इझी जातं. जशी माझी पाण्याची भांडी आहेत, म्हणजे माठ आहे पाण्याचा. आता तुम्ही बघताय की किती गरम होत आहे. तर सगळ्यात बेस्ट कुठलं पाणी आहे ते म्हणजे माठाचं पाणी. मी फ्रीजमध्ये ना वर्षाच्या 12ही महिने मी कुठलीही बॉटल फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही. त्यामुळे आपोआप सगळ्यांना सवय लागली आहे की इतर वेळी माठाचं पाणी आणि थंडीमध्ये अगदी साधं फिल्टरचं पाणी. बाहेर जरी गेलो ना तरी कोणीही थंड पाणी पित नाही. तर असं म्हणतात ना की घरूनच आपण ज्या सवयी लावतो ना, तर त्या सवयी मुलांना सगळ्यांना लागू पडतात. तर हे जे माठाचं पाणी असतं ना, हे आठवड्यातून एकदा मी माठ पूर्ण घासते. कारण तळाला जे पाणी आपण कंटिन्यू फक्त पाणी वरून टाकत असतो आणि तळाला ना कधी कधी गाळ जमा होत असतो. तर म्हणून आणि कधी कधी तर त्याच्यामध्ये पाण्यातले जे किटाणू असतात तर ते सुद्धा जमा व्हायला सुरुवात होते. म्हणून माठ आपलं आठवड्यातून एकदा तरी पूर्ण डीप क्लीन करणं खूप गरजेचं असतं. माठातलं जे पाणी असतं उरलेलं, तर ते पाणी फेकून न देता मी ते पाणी ना झाडांना पहिले घालून घेते. इवन जे आपण हंडा भरतो, कळशा भरतो, बऱ्याच जणांना अशी सवय असते की रोजचं पाणी भरतात आणि रोजचं पाणी फेकून देतात. तर असं नका करू. पाणी हे म्हणजे जीवनदान आहे आपल्यासाठी. पाणी नसेल तर आपली काय हालत होते ती गोष्ट आपण आठवायची आणि पाणी व्यवस्थित पाण्याचा वापर करायचा. आता जसं जसं गरमीचा महिना सुरू होईल ना, आणखीन उन्हाळ्यामध्ये, तेव्हा पाण्याची आणखीन हालत होते. कितीतरी लोक अगदी एक बॉटल किंवा एक ग्लास पाण्यासाठी सुद्धा तरसतात. इतकी पाण्याची हालत असते. तर आपल्याला जे मिळतंय ना त्याचा आपण अगदी व्यवस्थित वापर करायला शिकलं पाहिजे. भले ते कमी मिळो किंवा जास्त मिळो. तर जे पण पाणी उरलेलं असतं ना, फेकून नका देऊ. अगदी 2 दिवस पण तुम्ही पाणी व्यवस्थित वापरू शकता. त्यानंतर पाणी जेव्हा संपायला येतं ना, तेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी भांडी घासून पाणी भरत जा. रोजच्या रोज तीच भांडी भरून ठेवायची आणि मग तेच पाणी ओतून द्यायचं, असं अजिबात करू नका. तर हे जे माठ आहे ना, हे माठ बघ किती जाड आहे आणि अशा प्रकारचे जे जाड माठ येतात ना, तर त्याच्यामध्ये पाणी खूप मस्त थंड होतं. अगदी पातळ झिरझिरीत जे माठ येतात ना, त्यामध्ये पाणी बऱ्यापैकी थंड होत नाही. हे जे माठ मी घेतलं होतं ना, हे मी जे इथे जवळपास राहत असतील तर ते जाऊ शकतात. डोंबिवलीला आपला जो MIDC एरिया आहे, जो गरडा सर्कलचा एरिया आहे, तिथे मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं सुद्धा होतं. जी नर्सरी आहे, तर तिथे ते लोक सीझनल बऱ्याचशा गोष्टी आणतात. तर तिथे पाण्याचे माठ सुद्धा खूप छान छान माठ असतात त्यांच्याकडे. तर तिथून मी हा माठ म्हणजे दरवेळेला मी त्यांच्याकडूनच घेते. जेव्हा पण माठ खराब होतो ना, तर तिथूनच घेते. कारण जी क्वालिटी आहे ना माठाची, खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला घासायला, धुवायला अगदी बरं पडतं आणि पाणी पण अगदी म्हणजे मी सांगेन की फ्रीजपेक्षा सुद्धा थंड आणि मस्त लागतं. म्हणजे घरी कधीही आलं ना, मला माठातलं पाणी पिल्याशिवाय माझी तहान अजिबात भागत नाही. आणि हे माठ जाड असल्यामुळे याला कुठलाही कपडा वगैरे असं लावण्याची काहीच गरज भासत नाही. तर इथली जी पाण्याची भांडी आहेत, माझ्याकडे सध्या तरी मी 2च भांडे ठेवलेत. बघा, जितकं आपल्याला लागेल ना तितकंच आपण ठेवावं, नाहीतर मग ते आपल्याला आवरायला आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. त्यानंतर पाणी वेस्टेज जातं, दुसरी गोष्ट म्हणजे. तर ही अशा प्रकारचे स्टँड सुद्धा मी घेतलेले आहेत. माझ्याकडे पहिले जुने स्टँड होते, पण ते इथे खूप मोठे वाटत होते. तर म्हणून आता हे मी नवीन स्टँड घेतले. तर हे मी आमच्या इथूनच, जो कोळशेवाडी एरिया आहे खाली, तर तिथेच भांड्यांचे जे रस्त्याला लागूनच दुकानं आहेत, तिथून मी हे स्टँड घेतलेले आहेत. आणि काही स्टँड म्हणजे प्रत्येक स्टँड किंवा प्रत्येक गोष्ट जशी आपण विचार करतो तशीच प्रत्यक्षात भेटते असते असं नसतं. काही गोष्टी थोड्याशा आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काही फेरफार करून वापराव्या लागतात. तर हाही हंडा म्हणजे ही छोटीशी कळशी आहे, ती बऱ्याच ताईंनी विचारली की तू कुठून घेतलीस, तर तीही मी तिथूनच घेतली होती. तर म्हणून मला त्याची काही लिंक वगैरे देता येणार नाही. कारण इथे जसं मी किचनचं काम केलंय, थोडंसं मॉड्युलर थोडंसं, तर त्याच्यानुसारच आपण म्हणजे अशी जी वरती जी भांडी अशी समोरच दिसत आहेत प्लॅटफॉर्मवरती,
ती त्याच्यानुसार घेतली ना तर ते चांगलं वाटतं. नाहीतर मग जर आपण प्लॅटफॉर्म इतका छान लावलाय आणि त्याच्यावरती अगदी जुनी, साधी आणि वेगळीच भांडी लावली तर ती दिसायला ती खराब दिसतात. तर म्हणून मी बाकी सगळे माझ्याकडे पण हंडा, कळशा वगैरे आहेत, त्या मी सगळ्या वरती ठेवल्यात. जेव्हा असं वाटतं की काहीतरी कार्यक्रम असेल, जेव्हा कोणी जास्तीचे पाहुणे येणार असतील, तर तेव्हाच मी हंडा काढून किंवा कळशी काढून मी ते भरून ठेवते. तर इथला हा जो स्पेस आहे ना बघा, तर हा सुरुवातीला तर मी खरंच विचार नव्हता केला की मी इथे पाण्याची भांडी ठेवेल. कारण इथे पहिले सुरुवातीला आमच्या इथे 24 तास पाण्याची सुविधा होती. पण आता काही कारणामुळे पाणी कमी यायला लागलंय, टायमिंगमध्येच यायला लागलंय, तर त्याच्यामुळे मग अशा प्रकारे भांडी भरून ठेवावी लागतात. म्हणजे कधी कधी ना असं हे प्लॅटफॉर्मवरती अशी पाण्याची भांडी वगैरे असं सगळं भरून ठेवलं ना तर ते खरंच अडगळीचं वाटतं आणि जागा पण घेतं भरपूर. पण आता काहीच ऑप्शन नाहीये, तर त्याच्यामुळे हा जो इथे प्लग लावला होता मेन प्लग, तर ह्या म्हणजे माठामुळे आणि कळशीमुळे तो मागच्या साईडला झाकला जातो आणि बटन प्रेस करायला पण कधी कधी प्रॉब्लेम होतो. पण आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये की मी पाण्याची भांडी कुठे ठेवू, कारण जो मेन प्लॅटफॉर्म आहे तिथे भांडी आपण पाण्याची ठेवू शकत नाही, कारण अग्नी आणि पाणी अगदी शेजारी शेजारी नसावं. तर म्हणून मी तिथे पाणी ठेवत नाहीये. तर सध्या हेच एक ऑप्शन आहे की इथेच मला माठ आणि ती छोटी जी कळशी आहे ती इथे ठेवावी लागते. तर अगदी पाण्याच्या त्या स्टँडमुळे सुद्धा इथे खाली असे म्हणजे ओरखडे दिसतात किंवा गंज दिसायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे जेव्हाही आठवड्यातून एकदा पूर्ण डीप क्लिनिंग केलं जातं ना, तर तेव्हा हे काढून पूर्ण व्यवस्थित पुसून घेते. त्यानंतर बघा, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं की काही फेरफार करावे लागतात. तर हे जे स्टँड आणलं होतं ना, त्यावर माठ व्यवस्थित बसत नव्हतं. तर म्हणून एक माझ्याकडे स्टीलचं झाकण होतं, तर ते झाकण मी खाली ठेवलंय आणि त्याच्यावरती माठ ठेवलाय. त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट त्याच्यामध्ये बसलंय. तर असे 2 सेम मी स्टँड आणले, हे कारण मग ते दिसायला व्यवस्थित दिसतात. कधी कधी ना अगदीच खूप महागड्या किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते. तुम्ही ज्याही साध्या गोष्टी आणतायत ना, त्याही तुम्ही अगदी व्यवस्थित रीतसर बघून आणल्यात, चांगल्या क्वालिटीच्या आणल्यात, तर नक्कीच त्या परफेक्ट आणि छान दिसतात. तर ही जी छोटी कळशी मी घेतली ती ह्याच्यासाठीच घेतली की म्हणजे मला पाणी भरायला, पाणी ओतायला यामुळे खूप सोयीस्कर पडतं. जे फिल्टरचं पाणी येतं ना, तर मी ह्याच्यामध्ये संपूर्ण फिल्टरचंच पाणी भरून घेते माठामध्ये, त्यानंतर या छोट्या कळशीमध्ये. आणि आणखीन एक छोटं भांडं आहे, ते म्हणजे जे केटल आहे, ते बऱ्याच ताई विचारत होते की ताई हे केटल कुठून घेतलं. तर हे मी घेतलं नव्हतं, मला माझ्या वहिनीने दिलंय. म्हणजे तिच्याकडे होतं बरेच दिवसांपासून, आणि कसं घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ती वापरत नाही, काचेचं आहे. तर म्हणून तिने मला दिलं आणि मला खूप युजफुल पडतं हे. म्हणजे अगदी जेवण बनवण्यापासून किंवा कोणी जर जेवणासाठी एक्स्ट्रा माणसं आले तर पाणी वाढण्यापासून, पाणी देण्यापासून सगळ्यासाठी खूप युजफुल पडतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. तर हे त्याच्यावरती डीमार्ट म्हणून लिहिलेलं आहे, डीमार्ट मधून घेतलं असेल कदाचित. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना ताईंनी कमेंट केली होती की ताई, तुला हे सगळं जमतं कारण तुझ्या घरी मोठी मुलं आहेत, पण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. तर अगदीच बरोबर आहे ताई, मी हे मान्यच करते की खरंच लहान मुलं असतील तर घरात ह्या सगळ्या गोष्टी एवढा नीटनेटकेपणा व्यवस्थित ठेवणं हे सगळं शक्य होत नाहीच. कारण लहान मुलांचा म्हणजे त्यांचा स्वभावच मूळ तसा असतो की कुठलीही गोष्ट ते कधी कुठे ठेवतील, काय करतील, काही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ते पण बरोबर आहे की ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना सगळंच एवढं व्यवस्थित ठेवता येत नाही. पण ठीक आहे, ती लहान मुलं कधीतरी मोठी होणारच आहेत. मग जेव्हा ती मोठी होतील तेव्हा आपण अशा काही गोष्टी नक्कीच करू शकतो. आणि काही गोष्टी ज्या त्यांच्या हाताला लागत नाहीत, म्हणजे स्टोरेज वगैरे असं म्हणा, ते तर आपण प्रॉपर आपल्या हिशोबाने प्लॅनिंग नक्कीच करू शकतो. तर मी जसं नवीन नवीन काही काही बघत असते, तर तसंच मी एक ॲमेझॉनवरून एक गोष्ट मागवली होती. तर म्हटलं पहिले चेक करू कसं येतंय, काय येतंय, आणि त्यानंतर जास्त क्वांटिटीमध्ये मागू. जे तुम्हाला इथे सोफ्याचे कुशन दिसतात, तर हे कुशन सोफ्यासोबतच बनवून घेतले होते. 18x18 अशी त्यांची साईज आहे आणि त्याचे रेडीमेड कुशन्स मिळणं खूप मुश्किल होतं कधी कधी. तर म्हणून म्हटलं की ही जी साईज आहे या साईजनुसार मला एक दिसलं ॲमेझॉनवरती, तर आणि मला डिझाईन आणि म्हणजे कलर कॉम्बिनेशन वगैरे पण खूप आवडलं. हे ज्यूटचं जे मटेरियल असतं ना तशा टाईपचं मटेरियल आहे आणि क्वालिटी खूप छान आहे मटेरियलची. हे 299ला मला वाटतं मला हे एक कवर पडलं होतं. तर म्हणून मी म्हटलं की पहिले मी
मागून बघते, सिंगल कवर मागवून बघते आणि आतून सुद्धा त्याला कवरिंग आहे, झिप सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची आहे. म्हणजे जी पण आपण प्राइस देतोय ना ती अगदी वर्थ आहे प्राइस. तर म्हणून म्हटलं की सिंगल कवर मागवून बघू, जर परफेक्ट बसलं ह्या उशांना. कारण माझा विचार चालू आहे की यांना जे नॉर्मल आपले पडद्याचे मटेरियल येतात ना तर त्याचे कवर शिवून घेऊ. तर ते डेली यूजसाठी ठीक आहे, पण कधी जेव्हा काही प्रोग्राम असतात किंवा काय असतं तर तेव्हा असे क्लासी आणि थोडेसे सिंपल असे कवर्स छान दिसतात. तर आता सध्या जो ट्रेंड आहे ना तो मोस्ट ऑफ प्लेनचा, त्याच्यामध्ये थोडंसं फॅब्रिकवरती थोडंसं असं म्हणजे इनबिल्ट काही वर्क असतं वगैरे. तर अशा मटेरियल्सचा आता ट्रेंड आहे. प्रिंटचा ट्रेंड आता खूप कमी आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती आणि बघा जे वुडनचे बटन्स दिलेत ना त्यामुळे ते आणखीनच क्लासी दिसतात. त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत. त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये. खरंच खूप छान कवर आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी साईज सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर आजचा जो हा व्लॉग आहे ना तो अगदी असाच हलका फुलका व्लॉग आहे. म्हणजे मी काय काय छोट्या छोट्या गोष्टी करते तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी बनवणार आहे ती म्हणजे कोणी सांडगे म्हणतं, कोणी बुटुक वड्या म्हणतं, कोणी वड्यांची भाजी म्हणतं. तर ही अगदी म्हणजे ना शॉर्टकट पद्धत आहे. कारण काहीही नसेल भाजीला, म्हणजे हिरवी भाजी कडधान्य काही नसेल तर तेव्हा घालण्यासाठी आणि खाण्यासाठी चवीला इतकी मस्त लागते ना ही भाजी. तर ही दोन पद्धतीने बनवू शकतो. एक तर आपण सुकी बनवू शकतो किंवा अशा प्रकारे मी जी रश्याची भाजी बनवते तशी बनवू शकतो. जर तुम्हाला रस्स्याची भाजी बनवायची असेल तर आपलं जे नेहमीचं जे वाटण असतं, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, तर हे घालून आपण मस्त वाटण तयार करायचंय. तर लसूण ना मी अशा प्रकारच्या काचेच्या बॉटलमध्ये ठेवते, जे मला अगदी 15-20 दिवस म्हणजे बॉटल भरून पूर्ण जर सोलून ठेवली तर मला अगदी महिनाभर सुद्धा ती बॉटल छान पुरते. आणि असं हे ग्रेटेड कोकोनट मिळतं ड्राय, तर हे ना मी थोडंसं नेहमी आणून ठेवते. रेग्युलर यूज करत नाही, पण असं जेव्हा घाईचा वेळ असतो, जेव्हा टिफिनची घाई असते, जेव्हा आपण कधी कधी वाटण बनवायचं राहून जातं तर तेव्हा म्हणजे सुकं जे नारळ आहे किंवा सुकं खोबरं आहे तर ते किसत बसायला आपल्याला वेळ नसतो. तर अशा वेळेला ना पटकन थोडंसं याच्यामध्ये टाकलं तर अगदी जसं रेग्युलर तुमचं वाटण होतं ना तसंच वाटण होतं याच्यामध्ये. आणि तुम्ही कुठल्या स्वीट डिशमध्ये वगैरे बऱ्याच गोष्टींमध्ये याचा तुम्ही वापर करू शकता. तर माझा तर जास्तीत जास्त वापर वाटण्यासाठीच होतो याचा. तर आता वाटण असं छान थंड झालंय, कांदा छान भाजून घेतलाय, लसूण, अद्रक आणि ते खोबरं. तर असं आपलं वाटण झालेलं आहे. तर वाटण थंड झालंय, आता मी छान वाटून घेते. यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर जेव्हा पण आणते ना तेव्हा कोथिंबीरीचा जो दांड्यांचा भाग असतो तो नेहमी मी वाटणांसाठी ठेवून देते एक्स्ट्रा, आणि जो पानाचा भाग असतो तर तो आपण भाज्या किंवा आमटी ह्याच्यासाठी वापरू शकतो. तर वाटण जे आहे ना तर जर आपण 4-5 दिवसाचं किंवा आठवड्याभराचं जर करून ठेवलं तर सकाळी आपल्याला टिफिनसाठी खूप बेस्ट पडतं. म्हणजे अगदी पटकन भाजी काही मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते. तर बघा वाटण असं थोडंसं जाडं-भरडच वाटून घेतलंय. त्यानंतर टोमॅटो जे आहेत त्याची पण मी प्युरी करून घेतली आहे. कारण प्युरी करून घेतली ना तर टोमॅटो पटकन शिजतो, आणि नॉर्मली जर तुम्ही कटिंग करून टोमॅटो टाकलात तर तो लवकर शिजत नाही. तर ह्या आहेत त्या वड्या. यांना कोणी डुबुक वड्या किंवा बुटुक वड्या किंवा ह्यांना सांडगे, खूप काय काय ह्यांना म्हटलं जातं. डाळींपासून बनवले जातात. आता जे कडक ऊन पडतंय ना तर ह्याच्यामध्ये हे बनवून ठेवतात. म्हणजे अगदी पावसाळ्यामध्ये पण ना जेव्हा मस्त बाहेर पाऊस पडत असतो आणि आपल्याला असं काहीतरी झणझणीत खायचं असतं ना तर तेव्हा ही भाजी अगदी बेस्ट लागते. आमच्याकडे सगळ्यांना ही भाजी खूप आवडते. आणि या वड्या कोणी ना म्हणजे पूर्ण मिक्स डाळींचं बनवतं, तर कोणी मुगाच्या डाळीच्या बनवतात. तर ह्या मुगाच्या डाळीच्या बनवलेल्या आहेत.
आणि मुगाच्या डाळीच्याच तुम्ही जास्त करून बनवा, कारण त्या पचायला पण हलक्या जातात आणि त्या शिजतातही पटकन. तर याच्यामध्ये खूप सारं काय काय मिक्स केलेलं असतं, म्हणजे थोडंसं तिखट, लसूण वगैरे बरंच काय काय मिक्स केलेलं असतं. तर मी एखाद्या दिवशी कधीतरी तुम्हाला नक्की ह्याची रेसिपी सुद्धा दाखवेन, म्हणजे जेव्हा बनवल्या जातील ना तर तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन. तर आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये थोडीशी राई, मोहरी टाकली आणि त्यामध्ये आपण जे वाटण बनवलंय ते थोडं वाटण घातलं, संपूर्ण वाटण घातलं नाही. अगदीच खूप जास्त वाटण घालायचं नाही, नाहीतर मग भाजी खूपच अशी एकदम ग्रेव्ही म्हणजे खूप घट्ट घट्ट होऊन जाईल. आणि त्यानंतर यामध्ये आपले रोजचे मसाले, हळद, तिखट मसाला, गरम मसाला, त्यानंतर धने जिरे पावडर थोडीशी. तर धने जिरे पावडर पण आहे ना मी घरच्या घरीच बनवते. धने आणि जिरे मस्त भाजायचं आणि त्याची पावडर बारीक करून ठेवायची. अगदी महिनाभर तुम्हाला फ्रेश असं धने जिरे पावडर छान भाज्यांना, आमटीला खूप मस्त म्हणजे सुगंध पण खूप छान येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते. बाहेरून आपण जे मसाले आणतो ना, तर ते खूप कधी-कधीचे असतात, पॅकिंग केलेले असतात आणि विशेषतः धने जिरे पावडर मी तुम्हाला सांगेन, अगदी बनवायला एकदम सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी बनवा आणि वापरा. बघा भाजीची चव अगदी मस्त होते. तर आता हे वाटण आहे ना, जितकं तुम्ही भाजाल तितकं ते वाटण म्हणजे तितकी तुमची भाजी छान लागते. पण आता माझ्याकडे थोडा वेळ कमी होता म्हणून मी जास्त भाजलं नाही आणि वड्या याच्यामध्ये मिक्स केल्या. थोडा वेळ खरं तर ना ह्या वड्या अशाच याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि शिजवू द्यायच्या. पण आता पुन्हा माझ्याकडे वेळ नव्हता, तर त्याच्यामुळे मी लगेचच ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलंय आणि याच्यामध्ये शक्यतो गरमच पाणी मिक्स करायचं, म्हणजे आपल्या वड्या छान शिजतात, लवकर शिजतात आणि जी आपली भाजी आहे ना त्याला छान अशी तरी पण मस्त येते, म्हणजे मसाले खूप छान एकजीव होतात. सगळ्यात शेवटी ह्यामध्ये घातलेलं आहे मीठ चवीनुसार आणि आता ह्याला झाकून ठेवलंय आणि त्यानंतर भाजी थोड्या वेळाने मस्त अशी आपली ही सांडग्यांची भाजी तयार आहे. तर ही तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत कशासोबतही खा, अगदी चविष्ट लागते. तर या भाजीचे ना भाजी एक पण फायदे अनेक असं असं आहे याचं, म्हणजे जास्त काही कापायचं टेन्शन नाही. त्यानंतर जे डाळींचे प्रोटीन्स, विटॅमिन्स जे पण असतात तेही तुम्हाला मिळतात आणि अगदी चविष्ट आणि मस्त टेस्टी अशी भाजी लागते. तर भाज्या काय करायच्या, सकाळ संध्याकाळ काय कुठल्या भाज्या बनवायच्या, हा आपल्यासाठी अगदी 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 म्हणजे असा खूपच डेंजर असा हा प्रश्न आहे लेडीजच्या बाबतीतला. तर म्हणून आठवड्याच्या किंवा 3-3, 4-4 दिवसाच्या भाज्यांना आणून ठेवायच्या आणि त्यानुसार व्यवस्थित त्या छान तुम्ही धुवून व्यवस्थित ठेवलात ना, तर अगदी 3 ते 4 दिवसाचं तुमचं सोय होऊन जाते भाज्यांची. रोजच तुम्ही जर जाल आणि रोजच भाजी घेऊन याल तर तुमचंच काम खूप वाढून जातं त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी मॅक्झिमम 2 ते 3 दिवसाच्याच भाज्या आणते, कारण आमच्या इथे म्हणजे मार्केटमध्ये खूप छान म्हणजे फ्रेश भाज्या येतात. त्यामुळे एकदमच खूप जास्त मी आणून ठेवत नाही आणि 3 ते 4 दिवस आहे ना भाजी खूप छान डब्यामध्ये सुद्धा फ्रेश राहते आणि त्यानंतर भाजीचा थोडासा जो म्हणजे स्वभाव आहे ना तो थोडासा बदलतो. तर म्हणून मग ती भाजी तशी चव पण देत नाही, ती पण थोडीशी अशी हिरमुसल्यासारखी होते. तर म्हणून ती हिरमुसायच्या आधीच आपण पटकन भाजी बनवली ना तर भाजी मस्त फ्रेश आणि छान लागते. तर बघा मी 2-3 भाज्या आणून ठेवल्यात आणि रात्री काय करते, ज्या आपण भाज्या किंवा ज्या सबसिडरी आपल्याला गोष्टी लागतात, म्हणजे टोमॅटो म्हणा, लिंबू म्हणा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, हे सगळं असं छान स्वच्छ धुवून पूर्ण असं सगळ्या प्लॅटफॉर्मवर पसरवून ठेवते. खाली कपडा टाकते कॉटनचा आणि त्यावर रात्रभर तसंच ठेवलं ना तर भाज्या अगदी मस्त सुकून जातात, कडकडीत होतात मस्त. फॅन रात्रभर चालू नाही ठेवला तरी चालतो. अगदी 1 तास फॅन चालू ठेवला आणि नंतर रात्रभर या भाज्या अशाच ठेवल्या ना तर मस्त सकाळपर्यंत व्यवस्थित सुकून जातात आणि मग त्यानंतर ह्या डब्यांमध्ये छान भरून ठेवल्या की अगदी आठवडा म्हणा ती भाजी अजिबात खराब होत नाही. यामुळे काय होतं, भाजीची चव चांगली राहते, प्लस तुम्ही जे पैसे खर्च करून ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्या पुरेपूर वापरल्या जातात. कुठलीही भाजी फेकण्याची गरज पडत नाही. तर आता मी सगळ्या भाज्या बघा, भेंडी आणली आहे, तोंडली आणली आहे आणि अशा प्रकारे भाज्या अवेलेबल असतील ना तर आपल्याकडे ऑप्शन असतात की आपण पटकन काय बनवू शकतो. आता समजा 2-3 हिरव्या भाज्या असतील तर तुम्ही मध्ये 2-3 कडधान्य बनवू शकतात, मध्ये एखाद्या वेळेला पालेभाजी बनवू शकतात, पातळ एखादी भाजी, डाळीची भाजी, जसं मी सांडग्यांची भाजी दाखवली तशीच वड्यांची भाजी असते. तर अशा बरेच ऑप्शन असतात आपल्याला भाज्यांमध्ये सुद्धा.
फक्त थोडंसं आपण व्यवस्थित नियोजन केलं ना तर सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर होतात. बघा भाज्या अशा छान सुकलेल्या आहेत आणि आता मी यांना छान कंटेनर्समध्ये भरून ठेवणार आहे. आणि काय करायचं, जेव्हा कंटेनर्समध्ये भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी जेव्हा आपल्याला भाजी हवी असेल तेव्हा एक भाजी मी रात्रीच व्यवस्थित चिरून ठेवते, म्हणजे सकाळी घाई होत नाही. टोमॅटो स्टोअर करताना नेहमी जो देठाचा भाग आहे तो खाली ठेवायचा, ज्यामुळे तुमचा टोमॅटो अगदी म्हणजे तुम्ही 15 दिवस जरी म्हणाल ना तरी टोमॅटो अगदी मस्त राहतो, खराब होत नाही. हे करून बघा, हे खरंच वर्क करतं. तर अशा प्रकारे मी ओपनच ठेवते, टोमॅटो बंद करून ठेवत नाही. या कंटेनरमध्ये असे ओपनच टोमॅटो ठेवते आणि मला ऑलमोस्ट भरपूर म्हणजे सगळ्याच भाज्यांमध्ये माझा टोमॅटो आणि कांदा या 2 गोष्टी मला लागतातच लागतात. आणि तसंही म्हटलं तर आपण एक्स्ट्रा सलाड किंवा टोमॅटो वगैरे असं खायला बघत नाही, तर त्यामुळे भाज्यांद्वारे जर तो पोटात जात असेल तर आणखीनच चांगला आहे. तर अशा प्रकारे बघा भेंडी पण सुकली आहे, तर भेंडी पण अशी छान व्यवस्थित आणि हे जे कंटेनर मी मागवले होते ना हे खरंच खूप बेस्ट आहेत. मला फुलांच्या स्टोरेजसाठी सुद्धा हे कंटेनर उपयोगाला पडतात आणि अशा प्रकारे भाज्या स्टोअर करण्यासाठी पण खूप 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 मदतशीर ठरतात, कारण भाज्या खरंच खूप चांगल्या राहतात. तर आता ही क्वांटिटी जास्त होती भेंडीची म्हणून मी या मोठ्या डब्यामध्ये भरली. त्यानंतर ज्या कमी क्वांटिटीवाल्या आहेत त्या अशा ज्या फ्लॅट डबे येतात ना ह्याच्यामध्ये म्हणजे या फ्लॅट कंटेनरमध्ये मी भरून ठेवते. आणि इवन फ्रीजमध्ये सुद्धा हे कंटेनर अगदी व्यवस्थित एका सेक्शनमध्ये जर तुम्ही लावलेत तर अगदी व्यवस्थित वाटतात. आपलं फ्रीज पण खूप गजबज वाटत नाही. नाहीतर भाज्या जर अशाच तुम्ही फ्रीजमध्ये खाली भरून ठेवल्या तर कुठली भाजी काय आहे कधी कधी समजत नाही. भाज्या कधी कधी खराब होऊन जातात आणि आपले पैसे सुद्धा ह्याच्यामध्ये वाया जातात. आता एकदा भाजी भरून ठेवली ना तर जेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी जी भाजी हवी असेल तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती भाजी मी आधीच थोडीशी चिरून ठेवते, म्हणजे पटकन भाजी फोडणी टाकायला अगदी इझी पडतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे झिपलॉक बॅग्स जे मागच्या वेळी पण मी तुम्हाला दाखवले होते. तर सगळ्या फ्रीजभर आपण पूर्ण हे डबे डबे भरून ठेवू शकत नाही, कारण फ्रीज बाकी गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला लागतो. तर म्हणून अशा प्रकारच्या झिपलॉक बॅग्स आहेत ना ठेवायला सुद्धा खूप कन्व्हिनियंट पडतात. हा जो लिंबू मी तुम्हाला दाखवते हा जवळपास 2 आठवडे या झिपलॉक बॅगमध्ये म्हणजे लिंबू होते. तर बघा तो जसा होता ना तो तसाच लिंबू आहे, अगदी काळा, त्याच्यावर एक डाग सुद्धा पडलेला नाहीये. तर म्हणून ह्या वरच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे अद्रक म्हणा, लिंबू म्हणा, कढीपत्ता किंवा काकडी तुम्ही आता बघताय, तर ह्या सगळ्या गोष्टी मी अशा प्रकारे झिपलॉक बॅग्समध्ये ठेवते, ज्या फ्रीजमध्ये जागाही कमी घेतात आणि छानही अगदी फ्रेश राहतात. तर असा आजचा हलका फुलका व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.